नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 26 फेब्रुवारी. मित्रांनो, आजपासून राज्यातील पाऊसमान कमी होणार असून राज्याच्या पुढील 2 दिवस काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तरच त्या ठिकाणी तुरळक ते हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात. स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता नाही. त्याप्रमाणे आज विदर्भात व मराठवाडा विभागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तसेच दुपारनंतर नंदुरबार, धुळे, नाशिक, सातारा, पुणे, सोलापूर या जिल्ह्याच्या काही भागात हवामान अंशतः ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. त्यापैकी आज नंदुरबार जिल्ह्याच्या नंदुरबार तालुक्यात, तसेच नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागातील काही तालुक्यात, धुळे, पुणे जिल्ह्याच्या जुन्नर व बारामती तालुक्यात, तसेच अहिल्यानगर, संभाजीनगर, वाशिम, बीड, धाराशिव, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्याच्या एखादे दुसरे ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोड्या वेळ तुरळक ते हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता नाही. राज्याच्या इतर भागात पावसाची शक्यता नाही. तसेच बार्शी तालुक्यात दक्षिण भागाकडे जर स्थानिक वातावरण संध्याकाळपर्यंत तयार झाले तर त्या भागापुरता थोड्या वेळ पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता राहील. स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता नाही. तसेच दिनांक 28 रोजी पूर्व विदर्भात हवामान अंशतः ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. राज्याच्या इतर भागात सूर्यप्रकाश राहील. दिनांक 1 मार्चपासून राज्यात पुढील बरेच दिवस वातावरण स्वच्छ सूर्यप्रकाश असे राहील व तापमानात हळूहळू वाढ होत राहील. साधारण तापमान 38 अंशापर्यंत जाण्याची शक्यता राहील. तसेच आज दिनांक 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या दरम्यान राज्याच्या पश्चिम भागात म्हणजे नंदुरबार, डहाणू, पालघर, नाशिक, मुंबई व उपनगरात, पुणे, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, तसेच कोकणात व बेळगाव या जिल्ह्यात रात्रीचे तापमान बरेच खाली येण्याची शक्यता असून साधारण या जिल्ह्यात पहाटेचे तापमान 12 ते 14 अंशापर्यंत खाली येऊ शकते. तसेच संभाजीनगर, बीड जिल्ह्याचा पश्चिम भाग, सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग, सांगली येथे पहाटे थंडीच्या प्रमाणात थोडी वाढ राहील. तसेच आज दक्षिण भारतातील केरळ, दक्षिण तामिळनाडू, तसेच कर्नाटक राज्याच्या दक्षिण पश्चिम किनारपट्टी भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.